नवरात्री उपवासाला काहीतरी पटकन बनवून खायचं असेल तर हा पदार्थ नक्की बनवून बघा। 2 बटाटे उकडून घ्यायचे, गार झाले की किसणीने किसून घ्यायचे। त्यामध्ये 2 वाटी भिजून घेतलेला साबुदाणा, पाऊण वाटी भाजलेले शेंगदाण्याचा कूट, 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक केलेल्या आणि चवीनुसार मीठ टाकायचं। आता हे सर्व चांगलं मिक्स करून याचं पीठ मळून घ्यायचं। जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर आणि जिरे खात असेल तर ते पण यामध्ये टाकू शकतात। आता मळून घेतलेल्या पिठाचा एक गोळा घ्यायचा, हाताला तूप लावून चांगला मऊ करायचा आणि नंतर बटर पेपर वरती ठेवून याचा छान असा पराठा किंवा थालीपीठ थापून घ्यायचं। आता हे भाजून घेणार आहोत, त्यासाठी तव्याला तूप किंवा तेल लावून घ्यायचं। त्यावरती हा पराठा टाकून छान असा तूप लावून दोन्ही साईडने याला खरपूस भाजून घ्यायचा। अगदी झटपट असा उपवासाचा पराठा किंवा थालीपीठ बनून तयार झालेला आहे। कमीत कमी वेळेत झालेला आहे, तर नवरात्री उपवासासाठी नक्की करून बघा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।